नमस्कार मित्रांनो, आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी मंदिरात जातो, उपवास करतो, तीर्थयात्रा करतो. पण कधी विचार केला आहे का की खरी पूजा नेमकं काय आहे? काय भक्त मूर्तीसमोर मोठे डोकं टेकवणं म्हणजे पूजा आहे की आपल्या रोजच्या जगण्यालाच आपण पूजा बनवू शकतो? आज जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्याला सहज पूजेचा एक असा मंत्र देणार आहे जो समजला तर तुमचं संपूर्ण आयुष्याचा एक उत्सव होऊन जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण भक्तीची एक नवी आणि सोपी व्याख्या शिकणार आहोत. व्हिडिओकडे पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आणि तुम्हाला संतांचे विचार, महाराष्ट्राची संस्कृती सोप्या भाषेत जाणून घ्यायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे आपल्या वर्षाचा हा अनमोल ठेवा तुमच्यापर्यंत न चुकता पोहोचत राहील. आता आपण तो संपूर्ण अभंग पाहूया, ज्यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. जे जे जेथे पावे तेथे समर्पावे सेवे, सहज पोवे यांची नावे गळित अभिमान व्हावे, अवघे भोगिता गोसावी आदी अवसानी जीवी, तुका मने सेन न धरिता नवे भिन्न. आता आपण या अभंगाच्या एका चरणाचा खोलवर अर्थ समजून घेऊया. समर्पणाचे विज्ञान म्हणजे जे जेथे पावे. तुकाराम महाराज म्हणतात, मानवी जीवनात आपल्या वाट्याला जे जे काही येते ते सुख असो मग दुःख असो, संपत्ती असो एखादी जबाबदारी, ते ईश्वराच्या सेवेसाठी अर्पण करावे. आपण सहसा फक्त चांगल्या गोष्टी देवाला अर्पण करतो, पण तुकाराम महाराज सांगतात, जे काही तुझ्या जवळ प्राप्त झाले आहे त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग सर्व ईश्वरी कार्यासाठी किंवा परोपकारासाठी करावे. जेव्हा तुम्ही म्हणता की हे माझं नाही, ते देवाचं आहे आणि मी फक्त त्याचा सांभाळ करणार आहे, तेव्हा तुमच्या मनातील ओझ हलका आहे. आणि सहज पूजा आणि अहंकाराचा त्याग म्हणजे आता आपण तासनतास कर्मकांड करतो, पण त्यात अनेकदा मी असतो, मी किती मोठी पूजा केली, मी किती दान केले. तुकाराम महाराज म्हणतात, खरी पूजा आहे ती सहज घडते. सहज म्हणजे काय? जिथे तुमचा अभिमान किंवा अहंकार गळून पडतो, ज्या क्षणी माणसाला स्वतःच्या अस्तित्वाचा गर्व राहत नाही, त्या क्षणी त्याचे प्रत्येक पाऊल प्रतीक्षेना होते आणि त्याचे प्रत्येक बोलणे हे देवाचे स्तोत्र बनते. अंतर्यामी असलेल्या त्या गोसावी, अवघे भोगिता गोसावी. इथे तुकाराम महाराज एका महान तत्वज्ञानाकडे नेतात. आपल्या शरीरात जो आत्मा आहे तो प्रत्येक अनुभव घेतो, तो प्रत्यक्षात परमात्माचा आहे. आपण जे अन्न खातो, जे सुंदर दृश्य पाहतो, ते सर्व भोग प्रत्यक्षात तो गोसावी म्हणजे स्वामी किंवा ईश्वर भोगत असतो. तो आपल्या जन्माच्या आधी होता आणि मृत्यूनंतरही असेल. जेव्हा आपल्याला ही जाणीव होते की माझ्या रूपाने देवाचा संसार अनुभवते, तेव्हा आपल्या हातून कधीही वाईट कृत्य घडणार नाही. दैत्वाचा शेवट आणि परमानंद तुका म्हणे सीन. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत माणसाला वाटतं की मी वेगळा आहे आणि देव वेगळा आहे, तोपर्यंत त्याला संसाराचा सीन म्हणजे थकवा आणि दुःख जाणवते. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला ईश्वरापेक्षा भिन्न मानणे सोडून देता, त्या क्षणी तुम्ही मुक्त होता. हाच अद्वैत भाव आहे, जिथे आणि भगवंत एकरूप होतात. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा हा अभंग निकोप जगायला शिकवतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात टेन्शन का वाढतं? कारण आपण सगळं वज स्वतःच्या अहंकारावर घेतो आणि मी बाजूला सारला आणि प्रत्येक कामाला ईश्वरी सेवा मानलं तर आपलं कामच आपली पूजा होईल. फक्त मंत्र ऐकण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण वागण्यात आणण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला हा अभंग आणि त्याचे विश्लेषण कसे वाटले? तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडला आहे का जिथे तुम्हाला अहंकाराचा त्याग केल्यावर खरी शांती मिळाली? हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून तुकाराम महाराजांचे हे मौलिक विचार घराघरात पोहोचतील. लवकरच भेटूया अशा एका सखोल विषयावर करण्यासाठी. तोपर्यंत रामकृष्ण हरी.